मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जातं आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि याच उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी वादात सापडली। बघूया। बॅनरवर जी लाईन वापरली आहे की ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही जी लाईन आहे ही लाईन पक्षाध्यक्षांना कोणालाही आवडलेली नाहीये। ठाकरे जर असे म्हणत असतील हे ठाकरेचे सेवक आहे तर मग ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही। ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो असलेला दादरमधील हा बॅनर वादात सापडलाय। कुर्ल्यातील मनसैनिक लक्की कर्डक यांना आपल्या फोटोसह शिवसेना भवन परिसरात बॅनर लावलेला होता। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला। मात्र बॅनरवरील ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक हा आशय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकला। त्यामुळे हे बॅनर तातडीनं काढून टाकावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यानंतर मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी त्वरित हे बॅनर काढून टाकलेत। हा जो बॅनर आहे ह्या बॅनरवर जी लाईन वापरली आहे की ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही जी लाईन आहे ही लाईन पक्षाध्यक्षांना कोणालाही आवडलेली नाहीये आणि ह्या जे काही हे उतावीळपणा करतात आमचे काही कार्यकर्ते आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं खटाटोप करतात, तर ही पक्षशिस्त नाहीये। या अशा गोष्टी करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून करायला हव्यात। हे न विचारता स्वप्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करतात तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ती कारवाई मला करायला सांगितली, मी बॅनर काढून टाकले। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे भाजपासह शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करू लागलेत। अशातच दादर परिसरामधील या बॅनरवरून ठाकरे बंधूंना टार्गेट करण्याची भाजपाला आयती संधी मिळाली आहे। नरेंद्र मोदी स्वतःला प्रधान सेवक बोलतात याचा संदर्भ देत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना खोचक टोला लगावला, तर नवी सरंजामशाही मानसिकता उदयास आली अशी टीका करत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी निशाणा साधलाय। भाजपात आणि इतर पक्षात हाच फरक, भाजपात कार्यकर्ते असतात, इथे नेत्यांचे केवळ सेवक असावं तरच उमेदवारी। आम्ही नेते म्हणजे पक्षाचे मालक आणि बाकी सगळे सेवक। लोकशाहीने राजेशाही संपवली, पण ही नवी सरंजामशाही मानसिकता मात्र उदयास आली। नेत्यांचे पक्ष खासगीच असल्यावर वेगळं काय होणार? जे ठाकरेंचे सेवक तेच होणार मुंबईचे नगरसेवक, अशा आशयाचे बॅनर आज दोन्ही सेनेच्या नेत्यांनी मुंबईत लावले। खरं म्हणजे यातच या नेत्यांची सर्वांगीशाही वृत्तीचं झलक आपल्याला पाहायला मिळते। लोकशाहीमध्ये ज्यावेळी खाजगी पक्ष असतो त्यावेळी आम्ही म्हणू तेच होणार, आमचे सेवक असाल तरच तुम्हाला काही मिळेल, ही या राजकीय नेत्यांची भूमिका असते। त्याचंच प्रत्यंतर या आजच्या बोर्डमधनं बॅनरमधनं आपल्याला पाहायला मिळते। लोकशाहीच्या व्याख्येला डावलून ठाकरे जर असे म्हणत असतील हे ठाकरेचे सेवक आहे, मातोश त्या ठिकाणी ठाकरेची सेवा करणार आहे, तर मग ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही। ते ठाकरेच्या सेवेत दिवसभर राहतील। ठाकरे सेवक असा जर बॅनर लावणे हे लोकशाहीच्या पायमल्लीला लोकशाहीचा जो मूळ गाभा आहे त्याला त्या ठिकाणी थेट पोहोचवणारा असं मला वाटतं। मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील इच्छुकांची यादी मागवण्यात आली आहे, तर मुंबई महापालिकेमध्ये मनसे सोबत एकत्र येण्यास स्पष्टपणे नकार देणाऱ्या काँग्रेसची भाषा बदलली आहे। अद्याप आघाडीबाबत कोणताच प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। आपण ज्यावेळेस आघाडीचा धर्म पाडतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ याचा विचार अधिक प्रकर्षाने करण्याची गरज आहे। कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना, युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना, बोलणीच नाही
म्हणजे ना मुलगी पाहायला मुलगा गेला आणि मुलगा पाहायला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या. अरे कुठेतरी ते एकाला तरी जाऊ देत पोहे खायला. सध्या दोघेच भाऊ पोहे खात आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला कशाला तुम्ही त्यात आत्ता सध्या घालताय. त्यातल्या एका भावाबरोबर मोठ्या भावाबरोबर आम्ही चहापान केलेलं आहे. त्यामुळं आमचं त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे. पण त्या पलीकडे जाऊन आत्ता तरी हा विषय नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरलाय. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते नसते ते उद्योग करत ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशी बॅनरबाजी करू लागलेत. मात्र यामुळे पक्ष अडचणीमध्ये येऊ शकतो हे ओळखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅनर हटवण्याच्या सूचना देत योग्य तो संदेशही दिलाय. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.